राज्यातले धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळताच कारवाईचा धडाका सुरू केलाय। त्यामुळे सगळ्यांचंच धाबदण आणलंय। औषध विक्रीवरील रुग्णालयाची मक्तेदारी आता संपणार आहे। एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भात आदेश काढले। रुग्णालय कोणत्याही रुग्णाला त्यांच्याच फार्मसीमधून औषध घेण्यास बळजबरी करू शकत नाही। या संदर्भात आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा तुकाराम मुंढेंनी दिलाय। तसंच राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंनी मोठा निर्णय घेतलाय। गुटख्याची विक्री करणाऱ्या उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे अशा काही कंप्लेंट नसतात आमच्याकडे। बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे। कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे। यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीमधून घ्या हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही। त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल। प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील। त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमधून घ्यावा, तो पण आदेश आज आम्ही पारित केला आहे। प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो, ही रियालिटी आपण बघतोय। मग याच्यावरती पर्याय काय? मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत।